अदानी कंपनी विरोधात मुंबईतील बीकेसीत आंदोलनाला परवानगी न दिल्यानं काँग्रेसचे नेते संतप्त। काँग्रेस नेत्यांची बीकेसी पोलीस ठाण्यात घोषणाबाजी। आंदोलनाला परवानगी नाकारल्यानं खासदार वर्षा गायकवाड यांचं अदानी कार्यालयात निवेदन। आज मिळालेली वागणूक दुर्दैवी, यात पोलिसांचा काही दोष नाही, याच्यामागे अदृश्य शक्ती, वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य। भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा देऊन सुधाकर भालेराव यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश। शरद पवार, जयंत पाटील, राजेश टोपे यांच्या उपस्थितीमध्ये केला प्रवेश। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी वारीमध्ये सहभागी होणार। राहुल गांधी पहिल्यांदाच वारीमध्ये चालणार। महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना वारीमध्ये सहभागी होण्याचं दिलेलं निमंत्रण। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 19 गावांचा विरोध कायम। हद्दवाढीच्या विरोधात 14 जुलैला व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय। हद्दवाढ विरोधी कृती समितीकडून सामूहिक आत्मदहनाचाही इशारा। 11वी ऑनलाईन प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत केवळ 73,438 विद्यार्थ्यांना स्थान, तर तब्बल 1,01,570 विद्यार्थी 11वी प्रवेशाच्या प्रतीक्षेत। सोलापूरच्या धर्मपुरीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं स्वागत। यावेळी जेसीबीच्या सहाय्याने ज्ञानेश्वर महाराज पालखी रथावर फुलांची उधळण। पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील सहभागी। तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उद्या सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार। मात्र वाखरी ते इजबावी पालखी मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे भाविकांना कसरत करत जावं लागणार। मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात टँकर घसरला। 40,000 लिटर रासायनिक द्रव्य भरलेला टँकर लिकेज झाल्याची माहिती। मुस्लिम महिला पोटगी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडून स्वागत। कायदा सर्वसमावेशक असून मुस्लिम महिलांनाही लागू होणारा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निकाल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन।